सगळे पराठे विसरून जाल जेव्हा मेथीचा हा भन्नाट आलू भरवा पराठा खाल. काल एका ठिकाणी कार्यक्रमाला गेले होते. तिथं मस्त असा हा आलू भरवा पराठा होता. मी म्हटलं रेसिपी विचारते, तर घरातले सगळे चिडवायला लागले. हो हो, भले तुला सांगतील. आणि मी ही रेसिपी मिळवलीच आणि आज तुमच्यासोबत शेअर करते. नमस्कार, डॅम्स किचनमध्ये मी दमयंती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मस्त ताजी ताजी मेथीची भाजी आता रोज मिळायला लागली. एकदा हा मेथी भरवा पराठा नक्की करून बघा. तर इथं ही स्वच्छ निवडून घेतलेली एक वाटीभर मेथी निवडून पुसून घ्यायची आणि छान बारीक चिरायची. एवढी बारीक चिरायची ना की एखादीनं म्हटलं पाहिजे की किती बारीक झालीस बाई तू, म्हणजे मेथी किती बारीक झाली, एवढी बारीक चिरायची. अशी ही मस्त मेथी बारीक चिरून घेतली. आता तुम्हाला माहिती आहे की आपल्या घरातले आपल्याला एखाद्या गोष्टीवरून किती चिडवू शकतात. सांगते पुढं जाऊन. तर आता या मेथीमध्ये, चिरलेल्या मेथीमध्ये चिली फ्लेक्स, थोडासा गरम मसाला, म्हणजे 2 मोठे चमचे मी घेतला. 1 चमचाभर बाजूला ठेवून दिला, 1 चमचाभर घालून घेतला. त्यानंतर चवीनुसार मीठ, हे सगळं घालून घ्यायचं आणि वरती 1 चमचाभर, म्हणजे मोठा चमचाभर डाळीचं पीठ घालायचं. आणि 1.5 वाटी कणिक मावते, पण मावेल तेवढी कणिक, म्हणजे 1.5 वाटी कणिक घालून घ्यायची. आणि हे सगळं छान मिश्रण चोळून घ्यायचं. आता तुम्हाला सांगते काय झालं. तर घरातले सगळे चिडवायला लागले की बाहेर एखादं आवडलं की तू असं कसं विचारतीस, ते लोक काय सिक्रेट रेसिपी सांगतील का. मी म्हणते काय हरकत काय आहे विचारायला. आपल्याला जर एखादं आवडलं ना तर ते घरी करून बघायला मला खूप आवडतं. आणि मग मी रेसिपी विचारते. एखाद्याने भाव खाल्ला, नाही सांगितली तर नाही सांगितली, पण जर सांगितली तर काय मग हे असं घरी ट्राय करायचं. आता याच्यामध्ये बसेल तेवढं पाणी घालूयात. म्हणजे खूप पाणी घालायचं नाही आहे, अगदी अर्धी वाटी पाणी घालायचं आणि घट्ट कणकेचा गोळा मळून घ्यायचा. आणि तुम्हाला माहितीच असेल, पण मी जर का एखाद्या लग्नाला, कार्यक्रमाला कुठेही गेले ना, तर पहिल्यांदा मी काय शोधते माहिती आहे? तिथलं स्वयंपाकघर. आणि स्वयंपाकघरात काम करणाऱ्या ज्या ताई असतात ना, त्यांना मी विचारते की तुम्ही हे पदार्थ म्हणजे कुठला करताय, काय करताय, यात काय काय वापरलं आहे. आणि त्या छान अशी रेसिपी सांगतात. आणि मग तो पदार्थ मला घरी ट्राय करून बघायला खूप आवडतं. तर इथं मी अगदी मूठभर कोथिंबीर पण घेतली. कोथिंबीर चिरून घेतली आणि त्या चिरलेल्या कोथिंबिरीमध्ये उकडलेले बटाटे 2 असे मऊसूत छान उकडलेले आहेत. मग ते स्मॅशरच्या साहाय्यानं अगदी बारीक करून घेतले. आता हे कोथिंबीर आणि बटाटे स्मॅश झाले, एकसारखे झाले. आता याच्यामध्ये उरलेला हा गरम मसाला घालून घेऊयात. 1 चमचाभर गरम मसाला घालायचा. चवीनुसार मीठ घालायचं. इथं मीठ थोडंसंच वापरा, कारण आपण कणकेत मीठ घातलेलं आहे. मग त्यानंतर अर्ध लिंबू पिळायचं आणि हो, चिमूटभर हळद घालून घेतली. आता हे सगळं हलवून एकजीव करून घ्यायचं. आता हे आपलं पराठ्याचं स्टफिंग तयार झालं. याची चव एवढी भन्नाट होते ना आणि पोटभरीचा होतो. म्हणजे तुम्ही डब्यात देऊ शकता किंवा कोणी पाहुणे येणार असतील तरीही करू शकता. आणि मी काय म्हणते, नेहमी नेहमी दुसऱ्यांसाठी करायचं काय कारण, आपल्यासाठी पण आपल्या आवडीचं एखाद दिवशी करूयात ना. म्हणून कधीही तुम्ही करू शकता. तर आता हे आपलं पीठ छान भिजलेलं आहे. आता याचे गोळे तयार करून घेऊयात. एवढ्या पिठामध्ये 4 मध्यम आकाराचे छान पराठे झाले. याच प्रमाणात तुम्ही वाढवून, म्हणजे पीठ वगैरे वाढवून आणखीन पराठे करू शकता. तर हा जो गोळा आहे ना, तो भरपूर पीठ लावून लाटून घ्यायचा. आता भरपूर असं का म्हटलं, तर भाजी आहे, भाजी आपण बारीक केलेली नाही, त्यामुळं ती चिकटण्याची किंवा पराठा फाटण्याची शक्यता असते. म्हणून जरा पीठ जास्तीच लावायचं. आणि हे पीठ तुम्हाला पुढं जाऊन दिसणार नाही आहे कुठंही, त्यामुळं काही काळजी करू नका. तर आता हा जो पराठा आहे ना, याच्यामध्ये आपण तयार केलेलं स्टफिंग भरून घ्यायचं. तिखट आणि आंबट मस्त अशी चव येते. आणि मेथीचं वरचं आवरण आहे, त्यामुळं मेथीची चवसुद्धा अगदी छान टिकून राहते. तर आता चौकोनी आकारामध्ये हे स्टफिंग भरायचं आणि दोन्ही बाजूनी, म्हणजे या बाजूनी एक, डाव्या बाजूनी एक, उजव्या बाजूनी एक, असे दोन्ही फोल्ड घालायचे. पुन्हा समोरासमोर, म्हणजे चारही दिशेने फोल्ड घालायचे. हातानेच थोडासा त्याला चौकोनी आकार द्यायचा, प्रेस करायचं. आणि आता मात्र अगदी सावकाश लाटायचं. म्हणजे ना खूप जोर लावायचा नाही, कारण आपली कणिक थोडीशी सैल झालेली असते. तर जोर न लावता जेवढा आपला आकार टिकवून ठेवता येईल ना, तेवढा छान आकार टिकवून ठेवायचा. बघा,
छान मस्त असा चौकोनी आकाराचा आपला स्टफिंगवाला पराठा तयार आहे. आता तवा तापत ठेवूयात आणि तापलेल्या तव्यावरती मस्त असं शेकून घेऊयात. जर का हे स्टफिंग बाहेर येतं असं वाटलं ना, तर थोडंसं जिथून आपण पॅक केलं त्या पॅक केलेल्या कडा एकदा हाताने छान दाबून घ्यायच्या. म्हणजे मग यातलं स्टफिंग अजिबात बाहेर येत नाही आणि मस्त असं तेलावरती खरपूस भाजून घ्यायचा. आता तुम्ही रंग पण बघू शकता आणि वास तर एवढा छान येतो की नाही. आणि नेहमी तोच तो मेथीचा पराठा किंवा बटाट्याचा पराठा करण्यापेक्षा दोन्हीचं भन्नाट असं कॉम्बिनेशन तयार करायचं. बघा, तापलेल्या तव्यावरती टाकल्यामुळं पटकन उलटायला आला. आता उलटवून घ्यायचा. आहाहा! मला तर ही रेसिपी एवढी आवडली ना. आणि खरं सांगते, त्यांनी स्टार्टर म्हणून ही रेसिपी दिली होती. म्हणजे याच्यासोबत टोमॅटो सॉस आणि एक हिरवी चटणी असं आणि हा पराठा दिला होता. चला, आवडलं की नाही? मस्त असे पराठे आता पटपट करून शेकून घेऊयात. आता या नवीन पदार्थामुळं काय झालं, तर रोज नाश्त्याला काय करायचं किंवा जेवणाला काय करायचं या प्रश्नाचं आणखीन एक उत्तर मिळालं. कारण रोज आपला सकाळी उठल्या उठल्या पहिलाच प्रश्न असतो. खरं तर सकाळी म्हणण्यापेक्षा ना, रोज रात्री आपण उद्याची तयारी करत असतो आणि त्यावेळेलाच आपल्या डोक्यात विचार असतो की उद्या काय करायचं, त्याची तयारी आदल्या दिवशी करून ठेवतो. तर फक्त मेथी चिरून ठेवायची आणि बटाटे उकडून ठेवायचे. सकाळी कितीही लवकर अगदी झटपट आणि एकदम चविष्ट मस्त असे हे पराठे तयार होतात. आता एकदम दोन्ही बाजूला पलटवून खरपूस मस्त असे भाजून घ्यायचे. म्हणजे तो उखाड आहे ना, भाजीत भाजी मेथीची आणि मेथी माझ्या प्रीतीची. अगदी मेथीची भाजी आपली आवडती प्रीतीची होऊन जाते. आणि मला नाही वाटत की मेथीची भाजी कोणाला आवडत नाही. सगळ्यांना आवडते. पण हीच अगदी वेगळ्या पद्धतीनं जर केली ना, तर आणखीन सगळेजणं खूप खुश होतात. म्हणजे तुमची वाहवा करताना कोणी थांबणार नाहीत. आणि हो, महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला रेसिपी पहिल्यांदा विचारली जाईल की हे तुम्ही केलं कसं. त्यावेळी माझी आठवण नक्की काढा. माझं नाव सांगा किंवा चॅनलवरती बघायला सांगा. व्हिडिओ चॅनलवरती पाहायला सांगा, म्हणजेच तो त्यांच्यापर्यंत शेअर करा. व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओ लाईक करायला, चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कारण यासारखे नवनवीन पदार्थ तुम्हाला बघायचे आहेत माझ्या चॅनलवरती. थँक्यू.